आणि न्यूज आणि व्ह्यूज पूर्वी एक मोठी बातमी सागर हाती येते। आंतरराष्ट्रीय स्तरावरची अमेरिकेच्या इशाऱ्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय। रात्री सर्व काही होईल असं त्यांनी म्हटलंय। नक्कीच, आणि असं व्हावं अशी आपली इच्छा नाही, पण बहुतेक ते होईलच अशा आशयाचं ट्विट देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की इराण कधीच पूर्वपदावर येऊ शकणार नाही एवढा भीषण हल्ला असेल। आज रात्री संपूर्ण इराणचा शेवट होईल। 47 वर्षांची लुटमार आणि भ्रष्टाचार संपुष्टात येईल असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। इराण कधीच पूर्वपदावर येणार नाही असं देखील ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर तिकडे इराणला वाटाघाटी आणि चर्चा करण्यासाठी आज रात्रीपर्यंतची मुदत अमेरिकेनं दिली आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी चेंडू आता इराणच्या कोर्टात असल्याचं म्हटलंय। अमेरिकन वेळेनुसार सकाळचे 10:30 वाजलेले आहेत, त्यामुळे आज रात्री 8 वाजेपर्यंतची मुदत अमेरिकन वेळेनुसार देण्यात आली आहे। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेश पोहोचवण्यात कदाचित थोडासा विलंब होतो हे आम्ही मान्य करतो, पण आम्हाला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आम्हाला तेल आणि गॅसचा मुक्त प्रवाह हवाय असं देखील जेडी व्हान्स यांनी इराणला इशारा देताना म्हटलंय। And the President of the United States is a man who recognizes leverage, that if the Iranians want to exact a certain amount of pain, the United States has the ability to exact much, much greater pain. The President doesn't want to do that. I don't want to do that. That's why we're negotiating so aggressively. But fundamentally, the ball is in the Iranians' court. Now, I think the President has talked about this. One thing I will say is that the Iranians they were not the fastest negotiators before the war started, and they are certainly not the fastest negotiators now. So we recognize there's some delay sometimes in transmitting messages from one person to another, but we feel confident that we can get a response, whether it's positive or negative. We're going to get a response from the Iranians by 8 o'clock tonight. I hope they make the right response, because what we really want is we want a world where oil and gas is flowing freely, where people can afford to heat their homes and cool their homes, where people can afford to transport themselves to work. That's not going to happen if the Iranians are engaged in acts of economic terrorism. So they've got to know we've got tools in our toolkit that we so far haven't decided to use. The President of the United States can decide to use them, and he will decide to use them if the Iranians don't change their course of conduct. तिकडे होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले अधिक तीव्र झाले आहेत। इराणवर दबाव वाढवण्यासाठी संयुक्त कारवाई होत असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सनं केलाय। तर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा खुली करावी आणि युद्धविरामाच्या कराराला मान्यता द्यावी हा या कारवाईमागचा प्रमुख उद्देश आहे। गेल्या काही दिवसात इराणमधल्या पायाभूत सोयीसुविधांना प्रामुख्यानं अमेरिका आणि इस्रायलनं लक्ष केलंय। आता आपण टीव्ही स्क्रीनवर दृश्य पाहतो आहोत, तो सुद्धा इराणमधला अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो आणि तो उद्ध्वस्त करण्याचा काम अमेरिकेनं केलं आणि त्याचा व्हिडिओ सध्या तुम्ही पाहता आहात। दरम्यान ही कारवाई म्हणजे इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलेलं आहे। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचं करा, नाहीतर अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्याचा परिणाम भोगावा लागेल असंच या कारवाईतून अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणला सांगितलंय। पनामा सिटीमधील ब्रिज ऑफ द अमेरिकाज याच्याजवळ टँकरचा जबरदस्त स्फोट झाला। गेल्या काही काळातला म्हणजे युद्ध सुरू होऊन 1 महिना झाला त्या काळातला हा सगळ्यात भयावह अशा प्रकारचा व्हिडिओ आहे। यानंतर प्रचंड आग लागली आणि त्यानंतर ही आग बाल्बोआ टँक प्रकल्पातल्या 2 अतिरिक्त साठवण युनिट्स पर्यंत देखील पसरली आहे। या आगीमध्ये अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते आहे। तिकडे पश्चिम आशियातील सगळ्यात उंच पुलावरील अमेरिकन बॉम्बरचं एक नवीन फुटेज समोर आलंय।
2 एप्रिल रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या B1 या पुलावर बॉम्बनं हल्ला केला होता आणि हा पूल उडवून दिला. तर युद्धविराम घडवून आणण्याच्या प्रयत्नादरम्यान इस्रायलनं इराणच्या बुशेहर या शहरावर देखील हल्ला केलाय. आता इराण या हल्ल्यांना प्रत्युत्तर देतोय. इस्रायलकडून सातत्यानं अशा प्रकारचे हवाई हल्ले केले जात आहेत आणि इराणनं आता अमेरिका आणि इस्रायलनं दिलेल्या धमकीला कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचं याची आखणी सुरू केली आहे. तर अमेरिकेच्या B2 बॉम्बरनं तेहरानमधील IRGCच्या मुख्यालयावर देखील हल्ला केला आहे. ही कारवाई सेंटकॉमचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कुपर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे आणि या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला. तिकडे इराणमध्ये सध्या असलेल्या भारतीय नागरिकांना पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच थांबा, कुठेही प्रवास करू नका अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलंय. इराणमधील भारतीय दूतावासानं हा तातडीचा सल्ला दिलाय. विद्युत प्रकल्प, लष्करी तळ आणि संवेदनशील भागामध्ये काळजी घेण्याचं आवाहन भारतीय नागरिकांना करण्यात आलंय. इतकंच नाही तर नागरिकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. तिकडे इराणच्या खार्ग बेटावर अमेरिकेनं पुन्हा एकदा जबरदस्त हल्ला केला. अमेरिकेकडून खार्ग बेटावर एकापाठोपाठ एक एअर स्ट्राईक करण्यात आल्याची माहिती आहे. अमेरिकेनं सीमारेषा ओलांडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणच्या वतीनं देण्यात आलाय. इथे इराणचे सगळ्यात जास्त तेल साठे आहेत. जगभरात होणाऱ्या तेल वाहतुकीच्या करता इथे असलेल्या विहिरींमधून आणि तेल साठ्यांमधूनच तेल जहाजात भरलं जातं. तर फारस उपनगरातील इराणच्या खार्ग आयलँडवर वीज पुरवठा आता खंडित झालाय. अमेरिकेनं इराणवरील 50 पेक्षा अधिक लक्ष्यांवर बॉम्ब हल्ले केलेत आणि त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर खार्ग आयर्लंडवर वीज पुरवठा पूर्णतः बंद झालाय. स्फोटाचे जबरदस्त आवाज ऐकू येत आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, रात्री 8 पर्यंतचा इशारा, निर्धारित वेळ अमेरिकेनं दिले, पण त्यापूर्वीच अमेरिकेच्या बॉम्बर्सनी इराणवरच्या काही भागात हल्ले सुरू केले. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणमधील काझेरून पॉवर प्लांटच्या बाहेर नागरिकांनी आता मानवी साखळी तयार केलेली आहे. इराणनं नागरिकांना अशा प्रकारे आवाहनच केलेलं होतं की आपले ऊर्जा प्रकल्प त्याचबरोबर तेल साठे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मानवी साखळी तयार करा आणि त्यानंतर इराणच्या काझेरून पॉवर प्लांटच्या बाहेर अशा प्रकारे इराणच्या नागरिकांनी मानवी साखळी केली आहे. एक प्रकारे इराण अमेरिकेला आव्हान देऊ इच्छित आहे की तुम्ही या प्रकल्पांवर तुम्हाला बॉम्ब टाकून हे प्रकल्प नष्ट करायचे असतील तर इथे उभे असलेल्या माणसांवरही तुम्हाला बॉम्ब हल्ले करावे लागतील. आणि एक प्रकारे युद्धातल्या न पाळल्या जाणाऱ्या पण अलिखित नियमांमधला हा नियम आहे की तुम्ही नागरी वस्त्यांवर, लोकांवर, शाळेवर, रुग्णालयावर हल्ले करू नयेत. पण अमेरिकेनं आत्तापर्यंत गेल्या महिन्याभरात हे सगळे नियम सर्रास धाब्यावर बसवल्याचंही समोर आलंय.